नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कला आणि अद्वैत दोघंजण बोलत बसलेले असतात. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां बोल ना, काय झालं? तेव्हा कला अद्वैतला विचारू लागते की चांदेकर, मला ना तुझ्याकडून थोडी मदत हवी आहे. अद्वैत म्हणतो, काय? तेव्हा कला त्याला विचारते की चांदेकर, माझ्या लग्नात माझ्या आईबाबांनी जे दागिने घातलेत ना, ते दागिने मला हवे आहेत. तेव्हा अद्वैत तिला काहीच विचारत नाही, फक्त नजरेनेच तिच्याकडे पाहतो. तर इकडे कला काय बोलते हे अद्वैतच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. मग अद्वैत म्हणतो, काय झालं? तेव्हा कला म्हणते की मला ते दागिने विकून आईबाबांचं कर्ज फेडण्यासाठी त्यांना मदत करायची आहे. असं बोलल्याबरोबर इकडे अद्वैत तिला पैसे देतो आणि त्याचवेळी नैना तिथं आलेली असते आणि नैनाने ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या असतात. आता नैनाला धक्का बसलेला असतो, कारण अद्वैतनं तिला ते पैसे दिलेले आहेत सगळ्यांच्या समोर. आबांकडून तर हिने पैसे घेतलेले नाहीत, पण अद्वैतकडून हिने पैसे घेतलेले आहेत ही गोष्ट आता नैनाच्या लक्षात आलेली असते. आणि नैना हे सगळं चोरून ऐकते, पाहते आणि तेव्हा ती तिथून जात असते. त्याचवेळी रोहिणी तिथं आलेली असते आणि कलाच्या समोर नैना ही कांगावा करणार असते. त्यावेळेस रोहिणी तिला पकडते आणि तिला म्हणते की थांब, कारण काही झालं तरी आत्ता काही बोलायचं नाही, हे तिनं तिला बजावून सांगितलेलं असतं. तेव्हा कला म्हणते की खरंच चांदेकर, खूप मोठी मदत झालेली आहे, असं कला अद्वैतला सांगत असते. आणि अद्वैत पण खुश झालेला असतो, कारण हे सगळं जे काही होत आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं होत आहे. कलाने त्याला दागिने दिलेले आहेत आणि त्यानंतर तिने मग त्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत. ही गोष्ट मात्र नैना आणि रोहिणीला माहीतच नसते. त्यामुळं रोहिणी आणि नैनाने जो कांगावा करायचं ठरवलेलं असतं त्या तोंडावर पडताना आपल्याला पाहायला मिळणार असतात. कारण काहीही झालं तरी कलाने काहीच चुकीचं केलेलं नसतं. तिनं जे योग्य आहे तेच केलेलं असतं आणि हे अद्वैतला पण माहिती असतं. तर आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण सुरू करूया. इकडे कला आणि अद्वैत बोलत असतात. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, ह्या कालच्या डिझाईन आज आपण प्रेझेंटेशन देताना ना, हे पहिले जे आहे ना ते आधी दाखवूया आणि त्यानंतर जे चेंजेस केलेले आहेत ते दाखवूया, म्हणजे त्यांना पाहतानाही ते बरं पडेल, असं जेव्हा कला अद्वैतला सांगत असते. आणि त्यानंतर ती अद्वैतला म्हणते, चांदेकर खरंच थँक्यू. काल तू गाणं म्हणलास ना, म्हणून माझा मूड फ्रेश झाला आणि मी एवढ्या छान डिझाईन बनवू शकली. तेव्हा अद्वैत म्हणतो, काल तर तू मला नावं ठेवत होती आणि आज बोलते की तुला छान वाटलं, पण असं काही घडलेलंच नाही आहे, कारण तुला माझं गाणं आवडलंच नव्हतं. तेव्हा कला म्हणते, अरे तसं नाही आहे रे चांदेकर, तू गाणं म्हटला त्यानंतर मला फ्रेश वाटलं हे मी तुला सांगते. आणि त्याचवेळी कला म्हणते, पण तुला माहिती आहे का, प्रत्येक वेळेस सुरातच गाणं ऐकलं पाहिजे असं नाही आहे ना, कधी कधी बेसूर आवाजाने पण. तेव्हा अद्वैत म्हणतो, बासा आता, खरे तू तुझ्या आईला सांगताना तर माझी मस्करी करत होते. तेव्हा कला म्हणते की हो, मी आईला सांगताना तुझी मस्करी केली, पण जे खरं आहे तेच मी तुला सांगते. कारण काहीही झालं तरी मला काल जे फ्रेश वाटलं ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळे वाटलेलं आहे, असं कला अद्वैतला सांगत असते. आणि त्यानंतर कला तिथून निघालेली असते. तेव्हा अद्वैत कलाचा हात पकडतो. अगदी बायकोच्या हक्काने कलाचा हात त्याने पकडलेला आहे आणि तिला म्हणतो की फाईल दे. मग कला कपाटातली फाईल अद्वैतला देते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला इकडे विचार करत असते की नक्की काय झालेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे नैना राहुलला म्हणत असते, अरे राहुल, असं काय करतोयस तू? परंतु राहुल मात्र हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. ती म्हणत असते, अरे आपल्याला पैसे लागणार आहेत आणि तू जे हे वागतोय ना ह्याच्यामुळे आपल्याला त्रासच होणार आहे. तेव्हा मात्र इकडे राहुल म्हणत असतो की मी काय करायचं आहे ते तू ठरवायचं नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात तू आलेली आहेस आणि तुला या घरात सगळं मिळतंय ना खायला वगैरे, मग काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा नैना म्हणते, अरे आपले खर्च वाढणार आहेत, आपल्या बाळाचे खर्च आहेत, मग असं म्हणून कसं चालेल सांग बरं राहुल, तू असं का विचार करतोय, असं ती बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जेव्हा राहुल निघालेला असतो तो रागातच असतो. तो नैनाचंही बोलणं ऐकून घेत नसतो. त्याला अजिबात हे पटलेलं नसतं आणि तो म्हणत असतो की नाही, हे मला पटतच नाही आहे, कारण हे सगळं करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे, असं त्यांचं बोलणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संगीता दिनकरच्या डोळ्यामध्ये ड्रॉप घालत असते आणि संगीता म्हणत असते, आता जे पैसे होते त्याच्यातून हा ड्रॉप तरी आणलेला आहे, पण बघूया अजून काय करावं लागेल, कारण ऑपरेशन करणं हा एकच उपाय आहे. तेव्हा मात्र दिनकर म्हणत असतो की कसं होणार आहे, आधीच आपल्या डोक्यावर छप्पर नाही आहे, ह्या घराचे हप्ते फेडायचे आहेत आपल्याला आणि त्यात हे माझ्या ऑपरेशनचं,
मला कळतच नाही आहे, आता काय करायचं? डॉक्टरांनी लवकरात लवकर ते ऑपरेशन करायला सांगितलं आहे, पण काही कळतच नाही आहे की मार्ग कसा काढायचा आहे, असं दिनकर म्हणत असतो. त्यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळतं की दिनकरचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आता कलाला यातलं काही सांगायचं नाही, कारण आपल्या पोरीला आपल्यामुळं खूपच त्रास होत आहे, असं दिनकरचं म्हणणं असतं. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं रोहिणी म्हणते की पेमेंट केलेले आहेत ज्यांचे ते डिटेल्स मला हवे आहेत ते दे. तेव्हा राहुल म्हणतो हो देईल, पण मला वेळ लागेल, मी आत्ताच देऊ शकणार नाही, असं राहुल रोहिणीला सांगत असतो. त्यावेळेस मात्र रोहिणी म्हणते की मी सांगितले ना तुला, मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत, कारण तिला बघायचं असतं की अद्वैतनं कलाला पेमेंट दिलेलं आहे का, कारण कला ही कंपनीत काम करते. आणि इकडे मग राहुल ते डिटेल्स तिला देतो आणि म्हणतो तुला मेसेज केलेला आहे बघ, आणि त्याच्यामध्ये कला खरे हेही नाव असतं. आता पेमेंट सॅलरीच्या त्या डिटेल्समध्ये कलाचं नाव आहे, पण ऑलरेडी कलाने ही गोष्ट आबांनाही सांगितलेली होती आणि अद्वैतलाही सांगितलेली होती की ती हे जे पैसे आहे ते पैसे ती घरी देणार आहे, तिच्या आईबाबांना देणार आहे. तेव्हा अद्वैतने तिला सांगितलेलं असतं की ते तुझे पैसे आहेत, त्यामुळं ते कुणाला द्यायचे हे तू ठरवायचं आहे, आणि नेमकं तेच घडलेलं असतं. आणि कलाला यातलं नैना आणि रोहिणी या दोघींनाही काही माहीत नसतं. नैना इकडे उशी पोटाला धरून बसलेली असते. ती विचार करत असते की काय करू, एकतर एवढे दिवस झालेले आहेत मी प्रेग्नंट राहत नाही आहे, तो राहुल माझ्याकडे येत नाही, आणि आता हे सगळं काय होऊन बसलेलं आहे, हा प्रश्न नैनाला पडलेला असतो आणि नैना विचार करत असते. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं इकडे रोहिणी येते आणि नैनाला म्हणते अगं तू जे काम करतेस ना ते खरंच खूप चांगलं करतेस, मला आवडते तुझं म्हणणं, मला पटतंय पण तुझं म्हणणं, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तेव्हा नैना म्हणते काय झालं मॉमीनला? अगं तुझी पण जबाबदारी आहे ना, त्या कलाने बघितलं का, सगळ्यांच्या समोर पैसे घ्यायला नकार दिला, पण आता आधी पैसे उभे कसे करणार आहे याचा विचार केलायस का तू, असं ती बोलत असते. त्यावेळेस नैना म्हणते हो बरोबर आहे, मी विचारच केला नव्हता या गोष्टींचा. तेव्हा ती म्हणते जाऊन तू कलाला विचार ना, तिने कर्जाचे पैसे कसे उभे केलेत, काय करते ते. नैना आता कलाकडे येते आणि कलाशी बोलत असते. त्याचबरोबर रोहिणी बाहेर उभा राहून हे सगळं बोलणं ऐकत असते. नैना कलाला म्हणत असते की कला मला एक कळत नाही आहे की तू आता बाबांच्या घराचे कर्ज फेडण्यासाठी काय केलंस, कारण आपलं घर वाचणंही तेवढंच गरजेचं आहे. त्यावरती कला म्हणते की खरंच मला ना आत्ता विश्वास बसलाय, तुला पण मनातून वाटत नसलं तरी तुझ्याही मनात त्याच गोष्टी आहेत ना गं, काहीही झालं तरी आपलं घर तेवढंच महत्त्वाचं आहे असं तू म्हणत आहे, कारण आपल्या आठवणी आहेत त्या घरामध्ये, म्हणून तर हे सगळं झालेलं आहे. तेव्हा मात्र नैना कलाला म्हणते ते जाऊ दे, पण मला सांग ना. तेव्हा कला म्हणते अगं मी पण काही पैसे दिले माझ्या सॅलरीचे आलेले, त्याचबरोबर बाबा आई दोघंही मिळेल ते काम करत आहेत, काजल पण जॉब करत आहे. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आता किचनमध्ये आलेली असते आणि त्याचबरोबर ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे रोहिणी तिला विचारते की सरोज वहिनी कुठे आहे. तेव्हा ती सांगते की त्या सकाळीच आबांबरोबर पेढीवर गेलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की पार्सल आलेलं आहे. कला ते पार्सल घेते आणि त्यात असतात पेनकिलर, आणि ते नैनाच्या नावाने पार्सल असतं. तर कला खालूनच इथे दंगा करायला सुरुवात करते की नक्की हे पार्सल का मागवलेलं आहेस, इतक्या पेनकिलर कोणी मागवलेले आहेत. खरं तर कला नैनाला ते तिच्या मंथली प्रॉब्लेमसाठी त्या पेनकिलर हव्या असतात, कारण तिचं पोट खूप दुखत असतं आणि त्यामुळं ती खूपच चिडलेली असते. हे सगळं घडत असतं, परंतु कला मात्र नैनाची चांगलीच वाट लावायचं ठरवते, कारण तिच्याकडून चुकाच तशा घडलेल्या असतात. तेव्हा कला म्हणते की नैना ताई लवकर खाली आहे. नैना आलेली असते सगळ्यांच्या समोर, आणि मग कला सगळ्यांच्या समोर सांगते की हे जे पार्सल आहे हे कोणी मागवलेलं होतं. पण नैना म्हणते की माझं नाव आहे म्हणजे मीच मागवले. तेव्हा कला म्हणते मला एक कळतच नाही आहे, तू खरंच प्रेग्नंट आहेस ना? म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये इतक्या पेनकिलर कोणीच खात नाही, एकतर पेनकिलरच खात नाही. तेव्हा रजनी तिथं आलेली असते. रजनी म्हणते की जे खरं आहे ना तेच आहे, कारण डॉक्टरांना विचारल्याशिवाय कोणत्याच गोळ्या प्रेग्नन्सीमध्ये घ्यायच्या नसतात, आणि मग तू ह्या गोळ्या का मागवलेल्या आहेत? अगं पेनकिलर वगैरे काहीच खायचं नसतं. तेव्हा आता नैनाला धक्का बसलेला आहे, कारण नैना पूर्णपणे तोंडावर पडलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं कलाही नैनाला विचारू लागते की तुला कळतंय का तू काय करते असते, असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी नैना मात्र शांतच उभी असते. तेव्हा कला म्हणते मला ना खरंच एक गोष्ट कळत नाही आहे की तू खरंच प्रेग्नंट आहेस ना, का तू आम्हाला सगळ्यांना फसवतेस?
जेव्हा कला हा प्रश्न नैनाला विचारते तेव्हा नैनाच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याचबरोबर तिला कळायचं बंद होतं की हिने हे काय बोलून बसते माझ्यासमोर, सगळ्यांच्या समोर ही असंच बोललेली आहे. तेव्हा नैना म्हणते म्हणजे तू काय बोलतेस नक्की. तेव्हा कला म्हणते नाही, तुला प्रत्येक वेळेस आठवण करून द्यावी लागते ना की तू प्रेग्नंट आहेस, तू प्रेग्नंट आहेस. नाही, तुला आठवतच नसतं ना तू प्रेग्नंट आहे, तुझ्या लक्षात नसतं. प्रत्येक वेळेस तू काहीतरी नवीन कांड करत असते आणि प्रत्येक वेळेस आम्ही तुला आठवण करून द्यायची असते. म्हणून तुला विचारलं की तू खरंच प्रेग्नंट आहेस का. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत ऑफिसमधून आलेला असतो आणि कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो हा बोल ना, काय झालं. तेव्हा कला त्याला विचारू लागते की मला तुला एक विचारायचं आहे की माझ्या लग्नात आईबाबांनी जे दागिने दिलेले आहेत ते मला देशील का. तेव्हा अद्वैत तिच्याकडे पाहतो. अद्वैत प्रश्नार्थक नजरेने पाहतो. तेव्हा कलाच्या लक्षात येतं की हा कशासाठी पाहतोय. तेव्हा कला सांगते, अरे आईबाबांचं जे कर्ज आहे ना ते फेडण्यासाठी, कारण खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आईबाबा वाटेल ते काम करत आहेत आणि त्याचबरोबर बाबांची तब्येत पण आता ठीक नाही आहे, त्यांना खूप त्रास होत आहे. त्यामुळं मला आता असं वाटतंय की आईबाबांचे ते पैसे आहेत ना ते मला द्यायचे आहेत आणि त्यासाठी मला हे सगळं करावं लागणार आहे. असं बोलल्यानंतर इकडे कलाला अद्वैत म्हणतो की हो, आणि मग कलाला त्याने आता काही पैसे दिलेले आहेत. अद्वैतने कलाला हे जे पैसे दिलेले आहेत ते पैसे देताना मात्र तिथे नैना ही गोष्ट पाहते आणि नैना तिथे जाऊन तिला विचारणार असते की तू आता का पैसे घेतलेले आहेत सगळ्यांकडून. त्यावरती मात्र लगेचच तिथे रोहिणी येते आणि रोहिणी कलाला, त्या नैनाला तिथे पकडते आणि तिला म्हणते की नाही, हे तू विचारायचं नाही, कारण आता जे काय होतं आहे ना हे पाहत राहायचं आहे. असं म्हणत रोहिणीने एका विचित्र पद्धतीने नैनाचा हात पकडलेला आहे आणि नैनाला थांबवलेलं आहे. कारण काहीही झालं तरी ही गोष्ट विचारायची नाही आणि आत्ता बोलायची नाही, असं कलांना इकडे रोहिणीचं म्हणणं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला म्हणते, खरंच चांदेकर, खूपच मदत झालेली आहे तुझी. म्हणजे त्यांना आता सरोजच्या समोर असं दाखवून द्यायचं आहे आबांच्या समोर एक पोरगी तर पैसे घेत नव्हती आणि इकडे ती अद्वैतकडून पैसे घेत आहे. पण जेव्हा अद्वैत आणि कला दोघंजण मिळून सगळ्यांच्या समोर ह्या गोष्टी क्लिअर करतील की कलाने तिच्या लग्नातले दागिने चांदेकरांकडे विकलेले आहेत आणि त्याचे ते पैसे आहेत, ही गोष्ट जेव्हा सगळ्यांना कळणार तेव्हा स्वतः रोहिणीच आता तोंडावर पडणार आहे. हे सगळं आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. पण ही मूर्ख नैना जी आहे ती आपल्या बहिणीच्याच विरोधात कांड करत आहे आणि ती आता कलाच्या विरोधात काहीही करायची तयारी करत आहे. कारण तिला असं वाटतंय की तिच्यासोबत रोहिणी आहे आणि रोहिणी तिला मदत करणार आहे. पण रोहिणी तिचा वापर करून तिला तोंडावर आपटवणार आहे, ही गोष्ट मात्र नैनाच्या लक्षात येत नाही. आणि इकडे कलाला मात्र खूप बरं वाटत आहे, कारण पुढच्या हप्त्यासाठी तिला आता पैसे मिळालेले आहेत आणि त्यामुळं ती आता खुश आपल्याला पाहायला मिळते. कारण थोडंफार तरी टेन्शन कमी झालेलं आहे. पण आता बाबांचं ऑपरेशन ही तेवढंच महत्त्वाचं आहे. कलाला समजणार तेव्हा बाबांच्या ऑपरेशनसाठी कलाच्या पुढे आणखी एक आता मोठं टार्गेट असणार आहे. तेव्हा कला पैसे कसे गोळा करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.